श्री काशीखंड अध्याय 56। गणेशाय नमः। अगस्ती वदेजी शिवकुमार ऐसा ब्रह्मयाने स्थापिला शंकर। वेदी प्रसिद्ध दशाश्वमेघेश्वर महालिंगते। तेथेची दशहरा तीर्थ जाण, ते तीर्थी की जे सचैल स्नान। तरी 10 जन्मींची पापे दारुण, जडोनी दग्ध होती। त्या शतहरा तीर्थी सृष्टी करे, ब्रह्मेश्वर लिंग स्थापिले दुसरे। मग वेद निर्घोष बहुता आदरे, राहिला तेथे। ब्रह्मोश्वर लिंग वंदिती पूजिती, पुण्यद्रव्य सप्तपात्री देती। जे महायागदान हविती, त्यासी प्राप्त सत्यलोक। षण्मुख म्हणेगा कुंभोद्भवा, तेथे राहणे झाले वीरींची देवा। ऐसा काशी वियोग झाला शिवा, मग काय करिता झाला। काशी वियोग झाला पंचानना, तो व्यापक झाला सूरगणा। काशीने मोहिले त्रिभुवना, जैसे वसता कामधेनू। काशीने मोहिले उमाकांता, मग मोह काढवे मर्त्य जनता। सुरेंद्रगणादी इच्छिती तत्वता, मृत्यू काशीचे ठाई। मग देवांसी म्हणे शूलपाणी, काशीपुरी पाठविल्या योगिनी। तरी त्या मंदराचला परतोनी, न येतीची मागुत्या। त्यानंतरे पाठविला सविता, तोही परतोनी न ये मागुता। काय पा झाली असे व्यवस्था, अविमुक्तीसी। त्यानंतरे पाठविला वीरींची, काय पा व्यवस्था असेल त्याची। त्यासी परतोनी मंदराचळाची, नवेची वासना। मग शिव पाचारी महागणा, म्हणे तुम्ही जावे आनंदवना। छिद्र पाहुणी नृपनंदना, देखी जे ठाओ। पृथ्वी मंडळी तो दिवोदास, झाला शे काशीपुरीचा अधीश। परी तो अविमुक्ती स्थानी वास, पहावा कैसा असे। सूर्यवीरींची योगिनी, त्यांची सामर्थ्ये राहिली काशीस्थानी। तेथे कौनिया पूजनी, स्थिरावली मने त्याची। तुम्हासी कथितो भावपूर्वक, तुम्ही माझे आप्तक। महापराक्रमी बळाधिक, प्रतिमा माझी। मज हा वियोग झाला, काशीचा वियोग प्रकटला। काय पा पदार्थ असे केला, अविमुक्तीने मज। अनुपम तुमची बळशक्ती, जे त्रैलोक्य नाशावया कल्पांती। ते तुम्ही सत्वधीर माझी आमूर्ती, अगाध गण। आनंदवनाचा मार्ग क्रमिता, तुम्ही न कीजे विलंब आता। माझी आज्ञा स्वीकारुनी त्वरिता, निघीजे वाराणसी। अरे गोकर्णा महाबळा, घंटाकर्णा आणि महाकाळा। वीरभद्रा आणि महास्थूळा, महोदरा तू। नंदीभृंगी महाविकटा, सोमनंदी आणि काळकुरकटा। पिंगला कुठार सुभटा, मयूराक्षा तू। अरे तू बाणवीरा गोकर्णा, तारका स्थूलकर्णा अतिकर्णा। द्रुमचंडवीरा महादारुणा, प्रभामय तू। छान वक्रा आणि पिंगलाक्षा, कर्णाद वीरभद्रा पंचाक्षा। चतुर्मुखा आणि कुंभजाक्षा, वीरबाहू प्रसिद्धा। भारभूताक्षा आणि षण्मुंडा। त्र्यक्षा लांगुली आणि आषाढा। क्षेमधन्वान वीरोधाकुडा, स्वामी कार्तिका तू। जैसा तो पुत्र गज वक्र, शाख विशाख माझे पुत्र। तैसेची माझे मित्र अन्यत्र, न कल्पी तुम्हा। त्वरावंत गाव जावे वाराणसी, अधर्म छिद्र पहावे राजयासी। ऐसा उपाय देखोनी आम्हासी, न्यावेगा काशीमध्ये। ऐसे ते शिवाचे गण अद्भुत, मंदराचलाहुनी त्वरावंत। उमटले जैसे महापर्वत ऊर्ध्वयोमी, की ते महापक्षींद्र नभो मंडळी। जैसे गंधर्व भार कुलाचळी, की ते सिंधू मथनीचे महाबळी दिग्पती ते। की ते स्वर्ग तरंगिणीचे ओघ, की ते महातीर्थांचे पुण्यमार्ग। की ते दोष अवदानांचे याग अध्वरते। सहस्रकर मार्तंडाचे ते तमोभक्षक उदयाचळींचे। की ते दोष मातंगाचे महामृगेश पळे। की ते परिस दोष धातु वेधक, की ते महाऋषी ज्ञानदीपक। की ते चतुर्विध खाणी लोकव्यापक, मणांकुर शिवाचे। ऐसे ते शिवाचे गण अति क्रूर, शांती क्षमेचे तरी जैसे पुण्यतरू। ते अनाथ दीनांचे कल्पतरू, महापवाड मल्लते। ऐसे ते निमिषार्धे योम मार्गे, आनंदवनी गण आले सवेगे। की ते ताराक्ष जैसे कर्म भेद दंगे, रिघती क्षिती गर्भी। त्याही अकस्मात देखिली काशी, महाआश्चर्य वर्तले मानसी। मग तेही विसरले शिव आज्ञेसी, काशी अदृश्य झालिया।
पूर्वे उदयो झालिया तरणी, सर्व नक्षत्रे लोपती गगनी, ते शिवगणी देखिली शिवधामिनी, अविमुक्ती पै गणांसी झाला काशी अधिकार, मग शिवाज्ञेचा नवेची स्मर, जैसा भूलविला शंकर हिमाद्रीजीने, तैसे काशी देखोनी विसरले, ते गण शिवाचे भूलले, मग ते साष्टांगे वंदिते झाले, काशीपुरीसी बद्ध पाणी, गर्जती जय जयकारे दीर्घध्वनी, म्हणती देखिली शिवाची धामिनी, आमुचा उदयो झाला पुण्यतरणी, जे देखिली वाराणसी, सुफळ आमुची मनकामना, पूर्ण भक्तीने आराधिले पंचानना, तरीची पूर्व भाग्ये सर्वगणा, दृश्य झाली काशी, दिव्य कमळी अविंध मुक्ती पूजा, अमूल्य रत्ने दिव्य तेजा, पूर्वी अर्चिले वृषभध्वजा, मनोनी देखिली हे काशी, जैसी पूर्वीर्जिताचिया गुणे, पुरंकासी साध्य होती निधाने, तैसे पूर्वीर्जिते आनंदवण देखिली काशी, ऐसी ते काशीपुरीची स्तुती, पृथक शिवाचे गण वदती, साष्टांग नमस्कार घालोनी क्षिती, वंदिली काशीपुरी, मग राजलक्षण पाहती, त्रिपुरांतकाचे गण, परी ते आपुला सत्वगुण, न टाकीची कोणे काळी, जैसे ब्रह्मसूत्र नवेची व्रथा, की साधू नुलंघी वेदार्था, जैसी ती क्षीर लवणे सर्वथा, न धरिती एक स्वाद, तैसे गण पाहती अधर्म छिद्र, परी तो आण अंगीकारिना राजेंद्र, जैसा मर्यादा नुल्लंघी समुद्र, सत्वधीर तो, जैसी ते पद्मिनी असे जलावरी, आणि पत्र पुष्पेन लिंपे त्या नीरी, तैसा दियोदास राजा काशीपुरी अलिप्त दोषी, ऐसा अपाय पाहता परी तो राजाने ने अधर्म वार्ता, जैसा तो गती गमणी सविता नव्हे चलचित्त, मग परस्परे करीती अनुवादन, सापडे राजाचा छिद्रभेद, मग गण पावते झाले महाखेद, दियोदास राजा पंचक्रोशींचा, की योगेश्वर करी कालवंचना, मग तो अप्राप्त होय यमगणा, मग ते खेद पाहुणी भुवना जाती आपुलिया, ऐसा हा दियोदास महाधैर्य, जडो जडो संसर्ग शौर्य, नवेची विश्वनाथाचे कार्य निष्फळ झाला मनोरथ, म्हणती स्वस्थ आता जीवात्मा अशक्त झाले ज्वामीची या कामा, तरी तो स्वामी सेवकांसी क्षप्र, जैस कैसा पा करील, म्हणून जे अशक्त स्वामी कारणी, त्यांसी ठाव नाही त्रिभुवनी, तरी त्याही राही जे काशी स्थानी, तेथे न चले शिवाचे, ऐसी ही चहू खाणींची मोक्ष देती, हे विश्वंभराची मुक्तिदात्री, आपणची येईल पशुपती काळ क्रमोनिया, येथे आहे स्वर्ग तरंगिनी, आपणची राहिला लिंग स्थापुणी, मग अहोरात्रतेची स्मरणी स्मरू विरूपाक्षा, आता येथेची राहो शिव ध्यानी, श्रीकाळ पूजू तो शूलपाणी, मग अन्यायी असे त्रिभुवनी न म्हणवेला शिवमुखे, एकाची पुष्पी पूजिजे शूलपाणी, तरी तेने समर्पिला रत्नमणी, दिव्य कमळ माळा गुंफोणी, पूजिला सदाशिव, पूर्ण पूजा सर्मिजे, जगदीश्वरी ते पूर्वजांसी मोक्षाधिकारी, सर्व देवेसी तो वज्रधारी, वंदितयासी अष्टगंधे भावपूर्वक, जरी पूजिला असेल त्र्यंबक, तरी त्यासी वंदिती ब्रह्मादिक संशय नाही, साष्टांगे वंदितो जो त्रिनयन, म्हणे मी शिवा तुझा भृत्य दीन, तरी त्रैलोक्य मंडळी त्याहून नाही गा श्रेष्ठ, ऐसी हे परमनिधान काशी, कानरूचे कवणक मानसी, त्रिपुरहंता जे तेथींचा निवासी, हे निज धामिनी त्याची, जो रहिवासी काशी स्थळी, लिंगासी विभूती चर्ची त्रिकाळी, परी अमरनाथ कोटी काळी, न तुळे त्याची विस्मय करीती गणनायक, म्हणती या काशीचे मशक, त्यांची आज परदेशी सुरेंद्रादिक, न तुडती देवते, ऐसे परस्परे वदती गण, काशीपुरीचे तृण, या त्या तृणाची स्पर्धा आपण, गिरवान न तुळती स्पष्ट, काशीचे सामर्थ्य पाहता, ते यमासी न कळे चित्रगुप्ता, तेथींची भविष्य एकची करता भवानी कांत, यम तो पृथ्वीचे कर्तव्य जाणे, परी काशी जंतूचे भविष्य नेणे, हे शिवाची धामिनी शिवची जाणे, अविमुक्ती हे
सुरेंद्र देवांनी ब्रह्मा यम चित्रगुप्त पुरुषोत्तमा हे सर्व ही जाणती पृथ्वी आगमा परी अगम्य काशीभूत आम्ही अशक्त झालो स्वामी कार्यासी तो महाद्रोह लाधला आम्हासी तरी आपण सेऊ वाराणसी ते नाशील हा द्रोह मग केली लिंग स्थापना ते प्रवर्तले पूजना लिसासी झाली नामधारणा त्या कवन कैशा स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी तै कवण लिंगे स्थापिली गणी ते तू परिसे मैत्रावरुणी कुंभोद्भवा शाख विशाख महाकाळेश्वर नंदी घंटा कर्ण महोदरेश्वर सोमनंदी पिंगलेश्वर कुंडेश्वर तो मयूराक्ष बाणेश्वर गोकर्ण ताकेश्वर तुळेश्वर स्थूलकर्ण सुकेश्वर घोकेश्वर संपूर्ण प्रभा मयूरेश्वर तो वीरभद्रेश्वर पिंगलाक्ष ध्रुम चंडेश्वर आणि पंचाक्ष खगेश्वर क्षत्रेश्वर किराक्ष कुंगजेश्वर तो पंचाक्षेश्वर भारभूतेश्वर चतुर्मुख षण्मुख विरोघेश्वर आषाढ नाग मणुक परदेश्वर लांगुलेश्वर तो स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी आता मी किती सांगो षडाननी ही 64 लिंगे स्थापिली गणी काशी मध्ये प्रसिद्ध त्या गणामध्ये जो कुरकुट वीर तेने लिंग स्थापिले कुरकटेश्वर त्या लिंगासी दिधला पूर्णवार त्रिपुरांतके पै ऐसी ते काशीपुरी लिंग मंडित तेथे भवानी देतसे भुक्ती मुक्त विश्वनाथ देतसे सायुज्य पदार्थ तारक उपदेश तेथे सर्व जनांसी मुक्ती भोजन दुर्गा भवानी देतसे आपण सर्वांसही झालिया अन्नपान करीतसे भवानी सर्व जनांसी तृप्त करी मग भवानी भक्ष अंगीकारी एकादा जंतू राहे निर्धारी तरी उपवास भवानीसी ऐसी ते सर्व जंतुसी अन्नदानी येथे गौबाई नामे होती ब्राह्मणी तरी तिच्या ऐसी नित्याचारिणी नाही आणि का स्थळी ती नित्य सोवळी दीनत्रयी क्षौर सर्व लिंगासी करी नमस्कार त्रिकाळ यात्रा निरंतर सर्व तीर्थी स्नान ती नित्य स्नाना जाय गंगा तीरा मग येती होय आपुले मंदिरा तव तो अन्य जातीचा वारा ना स्पर्शेती येसी मग ते आपुल्या मानसी कंटाळली ती देव पूजुनी होय ओवळी पुनरपी करावया जाय अंघोळी गंगेसी पै मागुती करी गंगा स्नाना पुनरपी ए शिव स्नपना तव चरणी स्पर्शे पाषाणा काष्टवस्त्र होते तेने ती मागुती ओवळी होय पुनरपी गंगा स्नानासी जाय ऐसी ते देव पूजेसी ओवळी न जाय गौबाई ब्राह्मणी ऐसी ते अहोरात्र उपवासी ओवळी न जाय शिव पूजेसी जय पंच राज गौबाईसी होतसे उपोषण पै ऐसी ते पंच दिवशी पारणे कोणे दिवशी द्वादश दिने यास्तव भवानी आपणे न करीची भक्षण पै ऐसे त्या गौबाईस्तव उपवास त्यास्तव भवानी झाली क्रश तव पुसता झाला काशी अधीश भवानी प्रती ते काळी शतसहस्र अन्न सत्रे असती सर्वजना इच्छा भुक्ती हे त्रैलोक्य करू अशके तृप्ती ऐसी तू अन्नदात्री जैसा महाअरण्यांत तपेश्वरी निस्पृही निस्वादी पवनाहारी तो जैसा अतिक्रश शरीरी तैसी का तू वल्लभे कल्पद्रुम तो क्षुधेने पीडिला सूर्य कैसा तमे वेष्टिला चंदनासी केवी प्रवर्तला उष्ण ज्वर तो सर्व जंतुसी समर्पिसी आहार आणि तुझे का झाले क्रश शरीर मग भवानी करी प्रत्युत्तर गौबाई ब्राह्मणीचे येसी नित्यकर्म आचरता दीनक्रमी तसे स्नाने करिता ते भक्ष भोजाची नेने वार्ता त्रय पंच दिनवरी तेने आम्हासी होतसे पारणे केवी भक्षिजे तृप्ती केली आविने सर्व जंतुसी दिजे भक्ष भोजने मग भक्षिजे आम्ही मग कोपारूढ झाला त्र्यंबक वेगे पाचारिला विनायक त्यासी आज्ञा करिता झाला त्रिपुरांतक परियेसी आता क्षुधेने पीडितसे भवानी तरी ते गौबाई नामे नित्याचारिणी ती येसी वेगे आणावे बांधुणी ते घालावी काशी बाहेरी
मग ते गौबाई नित्याचारी गणेशे बांधिती बद्ध करी, मौडी ताडी तसे ठोंसर करी, आणिले ते शिवापशी. मग ती येसी म्हणे चंद्रमौळी, विधवे तू राहू नको काशी स्थळी, नित्य होतसे सोवळी ओवळी सहस्र वेळा पै. ऐसे गौबाईसी वदला शंकर, साष्टांग घातला तिने नमस्कार, म्हणे तू दीन अनाथांचा दातार, विश्वेश्वर तू. काशीमध्ये असोनी करिता नेम, मी वर्तले नाही अधर्म, नित्याचार मार्ग हा स्वधर्म, तुम्हीची निरूपिला शिवा. तरी मी स्वधर्मी नित्याचारी, मज का घालिता काशी बाहेरी, स्वधर्म करिता झाले प्राप्त शरीरी, ठोसर गणा हाती. ऐसे गोबाईने केले प्रत्युत्तर, मग हास्य करी शंकर, प्रसन्न झाला त्रिपुरहर, गौबाई ब्रह्मणीसी. शंकर म्हणे ओ नित्याचारिणी, मी संतोषलो तुझिया प्रतिवचनी, आता प्राप्त झाली समज पासोनी, अभयवर तू. दक्षिण मानसी साक्ष गणेश, त्याज पाशी तुझ अखंड वास, तुझ हा प्राप्त केला आयास, ते परी येसी आता. काशी यात्रा करीती सर्वजण, महादाने करीती याग हवण, जे तुझे न घेती दर्शन, त्यांची निष्फळ होय यात्रा. गणेशे तुझ केली ठोसर विपत्ती, ते तुझे दर्शन घ्यावया येती, शिर कुरवाळोनी साक्ष ठेविती, हा साक्षी विनायक. तुझे घेऊन या दर्शन, साक्षी विनायका देती गाऱ्हाण, त्यांची सुफळ यात्रा झाली पावण, मज अर्पिता. मग ते दक्षिण मानसी गौबाई, जे नित्याचारिणी गंगस्नानी, ते दुर्गा भवानीच्या ठाई स्थापिली शिवे. मग अगस्तीसी म्हणे शिवकुमार, येथेची लिंग असे कुरकुटेश्वर, शिवाचा गण तो कुरकुटवीर, तेने स्थापिले लिंग ते, त्याचे दर्शन घेता प्रतीती, सर्व कारणे सिद्धीसी जाती, अपशकुणाचे सुशकुण होती विपरीत ते सुपरीत करी, हे त्या शिवाचे आहे वरदान. ऐसे काशीमध्ये राहिले गण, विचारणा करी पंचानन, म्हणे ते केवी पा राहिले, आमुचे कार्य न करीती कोणी, जे जाती काशी भुवणी, ते मंदराचला परतोनी, न येतीची मागुते. ऐसा उगमा पासोनी सरिता, सागरी मीनलिया धावता, त्याची परतोनी उगमा येता, देखिजे ना कधीही. तैशा योगिनी की गेलिया काशी मधी, त्याची परतोनी न येची शुद्धी, काय विस्मृती झाली मंदबुद्धी कार्याविषयी. जैसा तो वृंदावनी चक्रपाणी, तुळसीने राखिलासे बांधोणी, तो अद्यापि सन्मुख तिये पासोनी, कल्पांती नव्हेची दूरी. तैसा काशीमध्ये पाठविला सविता, परतोनी नाही देखिला येता, तो अस्त होय परी उदयो करिता, देखिजे ना पूर्वेसी. गंगेचा धरोनी संकल्प मानसी, अंशुमान राजा गेला तपासी, तो परतोनी मागे अयोध्येसी, नाही देखिला येता. तैसा काशीमध्ये पाठविला ब्रह्मा, तो मागुता दृश्य झाला नाही आम्हा, की ब्रह्मचारी न लिंपे दुष्टकर्मा, तैसा न येची येथे. जैसा महाशूर संग्रामी, तो न प्रहरी जय भूमी, की जैसे ध्रुवपद असे योमी, ते प्रहरी ना ध्रुव. ऐसे माझे प्रीतीचे जे गण, त्याही सेविलेसे आनंदवण, परी ते नाही देखिले परतोण, मंदराचळासी येता. जे जे पाठविले वाराणसी, ते मागुते न आले आम्हा पासी, जैसा जीवात्मा अभेरी कले वरासी, तो न प्रवर्ते मागुता. की काशीचा ऐसाची प्रादुर्भाव, तो महावशीकरणाचा ठाव, तेथे राहिले त्यांसी संदेह, मागुते यावयासी. या काशीने मोहिले त्रिभुवन, मृत्यूही कल्पितेची स्थान, हे जाणतसे दीर्घ वशीकरण, ऐसे नाही कोणते स्थळ. म्हणून हे काशी मोहिनी, प्राणींची जातील काळक्रमोनी, ते उगमता देखिजे ना योनी, अन्यत्र तेही. जैसी ते पद्मिनी तडाग जळी, मकरंदे लुब्धती तियेच्या कमळी, तो आमोद सेवुनी आनिका स्थळी, न प्रवर्तती चित्तवृत्ती. तैसी नव्हे ती काशी कुमुदिनी, तेथे जे जे जंतू येती दुरोणी,
ते देह विसर्जिती परी परतोणी न क्रमिती आणि स्थळी जैसा तो दीप माळेचा मार्ग देखताची क्रमिती पतंग त्या जीव शरीराते होत भंग परी येता देखिजेना तैसे जे काशी मार्गे गेले प्राणांते वेचुनी तेथे राहिले ते योनी उपजता नाही देखिले अद्यापि म्या ऐसी ते परम निधान काशी तेने विरल केला आम्हासी मग विरहतो मर्त्य जंतुसी का पान होईल आता कवणा पाठवू आनंदवणी आम्हा अप्राप्त निज धामिनी आता ऐसा कवण तो कार्य करुणी नेईल आम्हासी देवदासाचे अपार सामर्थ्य तो करू शकेल विपरीतार्थ जे पाठविले त्यांचे मनोरथ निष्फळ केले राजयाने स्वामी म्हणे गा अगस्ती ऋषी ऐसा विरह झाला शिवासी आता शिवे पाठविले कवणासी ते कथा परिसा पुढे या अध्यायाची सांगो फलश्रुती श्रवण पटणे होय जय प्राप्ती तयासी दर्शन घडे अविमुक्ती आणि काशी यात्रा विश्वनाथाचे घडे दर्शन पूर्वजांसी कैलास पावन घडे ते स्वर्ग सरितेचे स्नान गृही श्रवण झालिया पंचलिंग स्थापना वाराणसी जन्मांतरी होय अविमुक्तीवासी देहांत झालिया निर्वासी प्राप्त होती पूर्वज आता सावधान जी श्रोतोत्तमा सत्य अनृत मज कीजे क्षमा साष्टांगे प्रार्थी शिवदास गोमा कथा परिसा पुढारी इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे देवदास चरिते शिवगणा काशी प्रवेश कथन नाम षट्पंचाशतमाध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।